हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही टॅग पाहिला असाल, म्हणजे 2026पासून आपण आता नेट सेट किंवा ही जी आर एफ जी प्रोसेस म्हणजे कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा परीक्षा आहे, त्यासाठी सुद्धा आता हा मार्ग आपण मोकळा केला आहे. आजचा जो स्पेसिफिक विषय आहे तो म्हणजे NSM प्रोग्राम, म्हणजेच काय, नेट सेट मराठी प्रोग्राम. आता हा जो प्रोग्राम आहे हा यावर्षीपासून आपण सुरुवात करत आहोत त्याच्यामध्ये, आणि हा पेड असेल, ऑनलाईन असेल. ठीक आहे, पेड आणि ऑनलाईन असेल. आता सुरू करण्याचं कारण काय, तर त्याचं पहिलं कारण आहे पहा की यू पी सीला शिकून मला आय थिंक 6 वर्ष होत आहेत है ना. यू पी सीच्या विद्यार्थ्यांना मराठी ऑप्शनल पेपर शिकवून त्याचा मोठा अनुभव आहे. त्याच्यानंतर 2024ला मी नेट आणि JRF दोन्ही पण क्रॅक केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि सध्या PhD चालू आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मी त्या फ्लोमध्ये आहे जिथं मराठीमध्ये थोडीशी पकड आहे. त्याच्यामुळं मी सहजरित्या या नेट सेट किंवा JRFच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो, कारण ते सगळे एकत्रच प्रोसेस आहे, अभ्यास पण चालू आहे. मग सहजरित्या जे अभ्यासामध्ये थोडंसं अडखळतात, मागे आहेत, किंवा त्यांना काही मार्गदर्शनाची आवश्यकता असते, त्यासाठी हा सगळा भाग आपण सुरू करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, अनुभवाची गोष्ट आहे, अनुभव सांगितला पाहिजे आहे ना, तो प्रकारचा आहे. मग तुम्ही म्हणसाल सर तो तुम्ही निस्वार्थ भावाने सुद्धा सांगू शकता, तर मी एवढंच म्हणेन की माझ्यामध्ये ती आणखी वृत्ती आलेली नाही, ती महानता आलेली नाही आहे ना. मी आणखी एक सामान्य माणूस आहे, त्याच्यामुळे पेड आहेत. ओके, ठीक आहे. तर आता हा जो प्रोग्राम आहे किंवा NSM प्रोग्राम आहे, हा पेड आहे. याच्यामध्ये काय नसेल हे महत्त्वाचं आहे ना. काय नसेल याच्यामध्ये, क्लासेस नसतील. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल मग काय फायदा आहे तुमच्या प्रोग्रामचा. तुम्ही जर विचार, क्लासेस का नसतील बरं का, तुम्ही UPSCचा मराठी ऑप्शनलचा पेपर पहा, म्हणजे तो सिलेबस पहा, आणि नेट JRFचा पहा, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे असं म्हणू शकता की UPSCचा जो सिलेबस आहे तो खूप सोपा आहे ॲज कम्पेअर टू नेट JRF. हे सत्य आहे ना. म्हणजे जरी UPSCच्या विद्यार्थ्याला वाटत असेल की आम्ही खूप महान काम करत आहोत, तर त्याच्यापेक्षा मोठं काम हे करतात आहे ना. आणि फरक आहे म्हणा, तो MCQ आणि लिखाणामध्ये फरक असला तरी जास्त सिलेबस हा नेट JRFला आहे. त्याचं एक उदाहरण देतो पहा की युनिट 10मध्ये हा जो सिलेबस दिसतो मराठीचा आहे ना, युनिट 10व्यामध्ये पहा तब्बल 25 पुस्तकं आहेत, आणि इतकी मोठाली पुस्तकं आहेत, त्याचा अभ्यास करणं खूप मोठं वाटतं. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला दाखवतो पहा, हे युनिट 10 आहे, निवडक साहित्यकृती म्हणून 25 पुस्तकं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भालचंद्र नेमाडेचं जर हिंदू जगण्याची सम्राट आडगळ घेतला तर हेच वाचायला तुम्हाला आहे ना 600च्या आसपास पेजेस आहे, त्याच्यामध्ये खूप दिवस लागतात. ठीक आहे, म्हणजे असं हे एवढं मोठं सिलेबस आहे याच्यामध्ये. आता तुम्ही बघा, आता नेटवाल्याला असं वाटू नये की हा म्हणजे इम्पॉसिबल वगैरे, असं काही नाही आहे ना. म्हणजे क्रॅक करता त्याचा अर्थ की ते इम्पॉसिबल वगैरे नाही आहे. फक्त मी UPSCवाल्याला हे सांगतो आहे की तो तुमच्यामध्ये अभिमान नसावा की आम्ही खूप मोठा अभ्यास करतो आहे म्हणून, आहे ना. कारण यांचा सिलेबस एका घटकाचा 25 आहेत. आपला पेपर 2 पूर्ण 19 पुस्तकाचा आहे. ओके, तर आता इथं सांगायचं गोष्ट की हे जे काही क्लासेस असतात ना, ते शक्य नाही त्याच्यामध्ये, शक्य नाहीत. म्हणजे होऊ शकतात त्याच्यामध्ये, परंतु त्याची फीस पण जास्त होणार, बऱ्याच गोष्टी वाढणार आहे ना. आणि तुम्हाला म्हणजे 1 वर्ष तर कमीत कमी लागेल पूर्ण सिलेबस पूर्ण करायला आहे ना. हा जो सगळा दिलेला आहे, म्हणजे जर खऱ्याच अर्थाने सिलेबस पूर्ण करायचा असेल तर आहे ना, वरती नजर मारायची असेल तर त्याला अर्थ नाही आहे. ठीक आहे, कारण हे जे टॉपिक आहे सगळे, या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अख्ख्या BA MA त्याच्या अगोदर जे काही तुम्ही शिकलात सगळं काही याच्यामध्ये येतं, असं तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. तर हा खूप मोठा सिलेबस आहे, त्याच्यामुळं क्लासेस काही संभव नाही आहेत. मग काय करणार याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पहा की पेपर 1चा तर आपल्याकडे काही असा विशेष भाग नाही, कारण तो काही आपला डोमेन नाही आहे ना. हे जे काय तुम्हाला प्रोग्राम दिसतो, या प्रोग्राममध्ये पेपर 1 नाही आहे. ठीक आहे, त्याचं मार्गदर्शन मी जरूर करेन, परंतु पेपर 1 नाही आहे. तर हे पेपर 2चा जो अभ्यास आहे, मराठीचा अभ्यास, याच्यामध्ये काय करता येईल, तर जे संदर्भ ग्रंथ आवश्यक असतात मी तुम्हाला ते आपल्या ॲपवर तिथं टाकत राहीन. त्याचे स्क्रीनशॉट, म्हणजे ते जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे, जे तुम्ही वाचलं पाहिजे, जे मी वाचलं होतं अभ्यास करत असताना आहे ना, कारण त्याच्याच आधारावर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा की काही अशा पण MCQ टाईप असतात, काही पुस्तकामध्ये आहेत ज्यांनी ऑलरेडी ते MCQ टाईप दिलेलं आहे, तर त्याचं पण काही मटेरियल आपण कलेक्ट करून किंवा त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकता येईल. त्याच्यानंतर हे पेपर युनिट 10मध्ये असणारे जे काही पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये जर काही PDF अवेलेबल असतील, आहेत काही अवेलेबल, त्या पण तुम्हाला PDF देण्यात येतील. काही सारांश सांगण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याच्यानंतर याच्यात विशेष एक गोष्ट आहे, ती म्हणजे टेस्ट सिरीज. ठीक आहे, कारण ते महत्त्वाचं ठरतं.
टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये, कारण आपला ॲप आहे तर आपण टेस्ट सिरीज सहज घेऊ शकतो, त्याला काही अडचण येणारच नाही. तर आपण काय करायचं की 2 युनिटवर, म्हणजे हा घटक पहिला आहे आणि घटक दुसरा आहे, ह्याच्यावर आपण टेस्ट ठेवायची आहे ना, 15 दिवसाला म्हणा 20 दिवसाला त्याच्यामध्ये टेस्ट ठेवूया आपण त्याच्यात. आणि ती 25 ह्याची असेल, प्रश्नाची असेल, म्हणजे तुम्हाला ते 50 मार्काचे असेल. अशा आपण 5 युनिट टेस्ट आणि त्याच्यानंतर 3 फुल टेस्ट ठेवूया आहे ना. तर अशा प्रकारचं जर केलं तर तुम्हाला ती कॉन्फिडन्स येईल. जर वाढलं तर टेस्टची आपण वाढवू, कारण टेस्टचा काही असा फायदा होत नसतो की टेस्टमधूनच प्रश्न येणार आहेत, असं नसतं. म्हणजे या भ्रमामध्ये राहू नका. फक्त हे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, सराव होण्यासाठी, वेळात होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. नेट सेट किंवा GRF क्रॅक, जर GRF विशेषतः GRF जर तुम्हाला पाहिजे असेल, कारण त्याचा स्कोरिंग हाय असतो, मग तुम्हाला तसं मार्गदर्शनची गरज लागते. त्याच्यामुळं तोच भाग इथं देण्याचा प्रयत्न आहे की मार्गदर्शन, संदर्भ ग्रंथ आणि काय जे जे आवश्यक असतं है ना, त्या सगळ्या गोष्टी इथं करायचा प्रयत्न याच्यामध्ये आहे. आता ते करू शकतो म्हणून आपण करू शकतो, कारण ते डोमेन आहे आपलं, ठीक आहे. तसं है ना, पेपर 1चा पण करता येतो, परंतु ते आपलं नसताना त्याच्यात कशाला जायचं. मार्गदर्शन मी जरूर करेन याच्यामध्ये, परंतु असं म्हणता येत नाही की ते फुल्ली असं होतं. परंतु जे UPSC करतात किंवा जे MPSC करतात त्याला पेपर 1 सोपा जातोच. मी शब्द वापरला आहे जातोच, कारण तो ॲज कम्पेअर टू MPSC आणि UPSCचा जे SSATचं लेवल आहे त्याच्यापेक्षा खूप सोपा असतो. तो खूप इझी असतो. तो तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला कळेल. म्हणजे ज्यांनी MPSC UPSC करतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांना असं समजा की ज्यांनी MPSC UPSC करतात आणि ज्यांनी सेट नेट जर देत असेल तर त्याचा पहिला पेपर ऑलरेडी कव्हर आहे, त्याला फक्त दुसरा पेपर करायचा. इतकं सोपं आहे ते पहिला पेपर, ठीक आहे. खरंच म्हणतोय, तुम्ही म्हणू नका की असं अवघड आहे, नाही आहे. तुम्ही केला नसाल तर तसं वाटत असेल. ओके, तर राहिला पेपर 2चा भाग, मराठीचा भाग. तर या वर्षापासून आपण हा प्रोग्राम सुरू करत आहोत. तर हे सगळं काही तुम्हाला ॲपवर पाहायला मिळेल आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल, ठीक आहे. म्हणजे 2026 पूर्ण 2027 तशा प्रकारचा तो भाग आपण केलेला आहे. आणि ह्याची फीस काय असेल आहे ना, 6499 आहे ना, 6500 रुपयाची फीस असेल. तुम्ही म्हणसाल का आहे ना, तर लागतं तसं आहे ना, त्याची गरज लागते. पहा, ते पुन्हा तुम्हाला कळेलच याच्यामध्ये आहे ना. टेस्ट वगैरे करणे, सगळ्या गोष्टी किंवा ते नोट्स वगैरे करणे, वेळ द्यावा लागतो. आणि विशेषतः गायडन्स आहे ना, म्हणजे क्लास नाही तर गायडन्स तर आहे, त्याच्यामुळं ते गायडन्स महत्त्वाचं ठरतं. तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की हा तुम्हाला कोर्स घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता आणि पर्सनली हे गायडन्सचा भाग काय म्हणतात तो करू शकता तुमच्यानुसार. कारण ते आपण टॉपिक वाईज जाऊया, व्यवस्थित अभ्यास करायचा प्रयत्न करूया की ज्याच्यामुळे मग तुम्हाला ते मार्क गेन होतील, मिळतील याच्या प्रकारे. तर हा जो सिलेबस दिसत आहे तो सिलेबस मला काही दाखवायचा नव्हता, तरी पण हा पाहू शकता काय काय आहेत आपल्याकडे घटक याच्यामध्ये आहे ना, ज्यांना वाटते की काय काय आहेत. खूपच खरंच वास्ट आहे आणि सांगायचं म्हणजे काय, मीच त्याच्यामधून गेलेलो आहे, अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. खूप वास्ट आहे हे आहे ना, अवघड नाही आहे. फक्त आता अभ्यास करण्याची पद्धत बदलली पाहिजे आहे ना. अभ्यास करण्याची पद्धत मी तुम्हाला जरूर सांगेन की कशा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, कारण हे सगळे MCQ टाईप आहे. ओके, तर भाषा आविष्काराची रूपे आहेत. व्याकरणमध्ये शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, समास, अलंकार, वृत्ती आहेत. भाषा विज्ञानामध्ये बऱ्याच बोली वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. इथं कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, काही जणांनी यांचे नाव बी ऐकले नसेल, अशा पण बोली आहेत. त्याच्यानंतर युनिट 2मध्ये संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मय निर्मितीमध्ये हे काय म्हणतात की जे पारंपरिक जे घटक असायचे, किंवा जसं की तमाशा, ललित, भारूड, वाडा, निरूपण, कीर्तन वगैरे, म्हणजे हे लोकसाहित्याचा भाग म्हणू शकता. किंवा त्याच्यानंतर ग्रामीण साहित्य वगैरे असा सगळा भाग तुम्हाला पाहायला मिळतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर 3रा घटक आहे भारतत्वाची संकल्पना आणि भाषांतर मीमांसा. हा थोडासा सोपा भाग आहे ना इतर घटकापेक्षा. आता इथं पण पुढं लोकसाहित्य येतं. लोकसाहित्य हे पण सोपं आहे, कारण UPSCमध्ये ऑलरेडी आपण शिकतो किंवा तुम्हाला माहीत असेल, कारण सोप्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वाङ्मय इतिहासाचा अभ्यास, हा पण खूप छोटासा भाग आहे, तो पण लवकर होऊ शकतो आहे ना. त्याच्यानंतर वाङ्मय चळवळीचे स्वरूप थोडंसं अवघड जातो, कारण विविध चळवळी आहेत, विविध गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. साहित्य प्रभाव हा सुद्धा वास्ट आहे ना, याच्यामध्ये विविध साहित्य आहे. पाहायचं असेल तर पहा, नवसाहित्य, महानगरी साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जैन साहित्य, ख्रिस्ती, मुस्लिम, जनवादी, मार्क्सवादी, म्हणजे वास्ट भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय, हा सुद्धा थोडासा किचकट आणि मोठासा वाटतो, कारण याच्यामध्ये महान भवनाथ, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी हे सगळे जे UPSCला पण आहेत. त्याच्यानंतर इथं साहित्य प्रकारचा सूक्ष्म विचार, याला पण थोडंसं डीप जावं लागतं. आणि निवडक साहित्यकृतीमध्ये जास्त काही विचारत नाही, त्यांचे थोडेसे मधले पात्र वगैरे, लेखक वगैरे नाव पाहिजे असतात, किंवा कुठला एखादा सेंटेन्स आला तर ते कुठून आलेला आहे, अशा प्रकारचा भाग असतो. म्हणजे तुम्ही एकदा जरी वाचलं पुस्तक,
ठीक आहे. आणि वाचता वाचता एवढं जरी लक्षात ठेवलं की हे याचे लेखक आहेत, यामध्ये अशा अशा साहित्यकृती आहेत आणि काही महत्त्वाचे मुद्दे, बस एवढं जरी केलं तर मग तो होऊनच जातो पूर्णपणे. ठीक आहे. आता तो मी केलेला होता, परंतु आता 2 वर्ष झालं त्याला त्याच्यामध्ये. आहे ना, 2 वर्षाने नंतर हा मी काय म्हणतो कोर्सेस तयार करतो आहे त्याच्यामध्ये, त्याला वेळ लागतो. ठीक आहे. परंतु अशा प्रकारचा भाग आहे. तर अवघड म्हणता येत नाही आहे ना, मी म्हटलो जरी तरी पण अभ्यास करण्याची जर पद्धत बदलली मित्रांनो तर हे सोपंच आहे. मी काय म्हणतो पहा, प्रोव्हायडेड अभ्यास करण्याची पद्धत बदलली तर. कारण तुम्ही जुन्या पद्धतीने अभ्यास करत असाल, सगळं घेऊन बसत असाल, तर त्याला वेळ लागतो. ठीक आहे. त्याला खरंच वेळ लागतो त्याच्यामध्ये. कारण हा सिलेबसच पाहून तुम्ही असं कन्सिडर करा ना, UPSCचा सिलेबस पहा आणि त्याच्यातले काहीच घटक या आपल्या सिलेबसला आहेत, तर ते पूर्ण संपवण्यासाठी मला 70 लेक्चर लागतात. किती लेक्चर लागतात? 70 ते 75 लेक्चर असं समजा. आणि प्रत्येक लेक्चर 2.5 ते 3 घंट्याचं असतं. किती? त्याला म्हणजे 5 ते 6 महिने लागतात म्हणजे शिकवण्यासाठी. बाकीच्या तर गोष्टी तुम्ही विचार करा. तर हा तर खूप मोठा वासनिष्ठ आहे, याच्यामध्ये मोठा भाग आहे याच्यात. त्याच्यामुळं अभ्यास करण्याची पद्धत बदलणं हेच या स्पर्धा परीक्षेचा यशाचं एक महत्त्वाचं रूप आहे. आणि ते जर तुम्ही बदललात तर इतरांपेक्षा सरस ठरता, वर्चस्व ठरता आणि मग नेटसेट GRF वगैरे जे आहे तुम्हाला ते मिळू शकतं. कारण GRF मिळाल्यानंतर काय एक प्रकारची पगार सुरू होते तुम्हाला. ठीक आहे. तर ओके. तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर अनोखी लाईफचा ॲप आहे, जे प्ले स्टोअरवर तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा चॅनल म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथं पण तुम्ही पाहू शकता. खूप जास्त संख्या नाही आहे, परंतु चांगली गोष्ट आहे. ते आपलं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कमीच लोक लागतात. ओके. तर इथं थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.